नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण आज आपण समजून घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय, त्यात पैसे कसे कमवतात आणि काही सोपे उदाहरण. चल चला तर सुरू करूया. शेअर मार्केट म्हणजे एक असा बाजार जिथे कंपनीचा त्यांचा शेअर लोकांना विकतात. जसे की आता आपण एक कापड दुकानात गेलो कापड घ्यायला, तर ते कंपनी आपल्याला कापड विकते ना, तसंच आहे. शेअर म्हणजे त्या कंपनीचा एक छोटासा हिस्सा तुम्ही शेअर विकत घेतल्यात म्हणजे तुम्हाला त्या कंपनीचा भागीदार झाला. तसं आपण आता मार्केटमध्ये गेलो एखादी वस्तू विकत घेतली तर आपण त्या त्यांच्या दुकानाचा भागीदार होऊ शकत नाही, पण हे शेअर मार्केटमध्ये आपण होऊ शकतो. तर भारतामध्ये मुख्यतः दोनच शेअर बाजार आहेत. पहिला कोणता? BSE, दुसरा NSE. BSE मतलब बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE मतलब नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे बाजार सध्याला ऑनलाईन चालतात आणि त्याचे काम खूप सोपे आणि सरळ भाषेत आहेत. तर ते तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल ते कसं चालतात. तर आपला पहिला पॉईंट काय झाला? व्हॉट इज युअर शेअर मार्केट म्हणजे काय आहे. दुसरा पॉईंट आहे एक्झाम्पलेशन विथ एक्झाम्पल. तर आपण काय बघणार आहे आता? एक्झाम्पल. तर एक्झाम्पल बघूया. समजा तुमच्याकडे एक ABCD नावाची कंपनी आहे. तिला नवीन शाखा उघडायच्या आहेत, पण त्यासाठी पैसे लागतात. म्हणून ती शेअर मार्केटमध्ये आपल्याला शेअर विकते. कशासाठी? तिला नवीन शाखा उघडायची म्हणजे तिला आपली कंपनीची ग्रोथ वाढवायची दुसऱ्या, तर ती शाखा उघडते ना. तर त्या कंपनीने तुम्हाला 10 शेअर 100 रुपयाच्या दराने विकले, म्हणजे एक शेअर तुम्हाला 100 रुपयाने विकला, तर 10 शेअरची किंमत किती झाली? 1000 रुपये. तर तुम्ही त्या कंपनीमध्ये तुमचे 1000 रुपये गुंतवले, म्हणजे तुमच्या कंपनीत हिस्सा झाला 10 शेअरचा. जर कंपनीचा फायदा गेला तर, म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये गेली तर शेअर 150 रुपये झाला. म्हणजे तुम्ही एक शेअर 100ला घेतलेला, ती कंपनीचा शेअर तुमचा 150 रुपये झाला, म्हणजे एका शेअर मागे तुम्हाला प्रॉफिट झालं 50 रुपये. तर 10 शेअरचं प्रॉफिट किती झालं? 500 रुपये. ही तुमचा काय झाला? नफा झाला. आणि तो शेअर तुमचा 80 वरती घसरला गेला, म्हणजे कंपनी चालली नाही गेली किंवा कंपनीत काही कारणामुळे लॉस झाला, तर ती कंपनी तुमची घसरली गेली, म्हणजे लॉसमध्ये गेली. तर तुम्हाला त्या शेअर मागे मी 100 रुपये शेअर घेतलेला, त्यात तुम्हाला 80 20 रुपये लॉस झाला. तर तुमच्या प्रॉफिटेबलमध्ये पोर्टफोलिओमध्ये तुमचा एक शेअर दिसायला लागला 80 रुपयाला, तर 10 शेअरची किंमत झाली 800 रुपये. तर तुमचा टोटल लॉस किती झाला? 200 रुपये. हे आपला दुसरा पॉईंट. तर आपला आता पाहूया आपण तिसरा पॉईंट. तर आपला तिसरा पॉईंट आहे हाऊ डज द स्टॉक मार्केट वर्क, म्हणजे शेअर मार्केट कसं चालतं. ही सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. कंपनी जेव्हा प्रथम शेअर विकते त्याला IPO म्हणतात. नंतर हे शेअर बाजारात दुसऱ्या लोकांना विकले जातात, याला सेकंडरी मार्केट म्हणतात. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे तुम्ही शेअर घेतला किती रुपयाला पाठीमागे? 100 रुपयाला एक शेअर घेतलेला, 10 शेअरची किंमत झाली आपली 1000 रुपये. तुम्हाला प्रॉफिट झालं 50 रुपये पर शेअर. 10 शेअरची किंमत झाली 500 रुपये. तर तुम्हाला प्रॉफिट झालं, तुम्हाला शेअर विकायचा आहे, तर तुम्ही ही शेअर दुसऱ्याला पण विकू शकता, त्याला म्हणतात सेकंडरी मार्केट. आणि समजा तुम्हाला सेकंडरी मार्केट म्हणजे काय, आणि तुमचा 80 रुपये राहिले तुमच्या पर शेअर, 20 रुपये लॉस झाला पर शेअर, तर तुमचा टोटल लॉस झाला 200 रुपये. तर तुम्ही ते सुद्धा विकू शकता मार्केटमध्ये.
त्याला सुद्धा सेकंडरीच मार्केट म्हणतात. तर शेअरची किंमत मागील पुरवठ्यात कंपनीच्या कामगिरीवर, बातम्यांवर आणि जागतिक घटनांवर अवलंबून असते. म्हणजे शेअरची किंमत कशावर अवलंबून असते? कंपनी पाठीमागे काय वर्क करत होती, कंपनीची काय रेप्युटेशन आहे, किंवा काय न्यूज आली का जागतिक घटकांवरून, त्यांच्या जे वर्क आहे त्या कंपनीचं त्याच्यावर अवलंबून असते. मार्केट वर जाणार किंवा लॉसमध्ये जाणार, कंपनी घसरणार, नफा होणार, तोटा होणार, हे तुम्हाला बघावे लागेल. न्यूज वगैरे त्यात तुम्हाला समजून जाईल मार्केट कसं आहे कसं नाही. तर आपला आता चौथा पॉइंट आहे, हाऊ टू बाय अँड सेल शेअर्स. तुम्ही शेअर खरेदी आणि विक्री कशी करायची. तर शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला लागतील, फर्स्ट डीमॅट अकाउंट लागेल. डीमॅट अकाउंट ओपन करायला तुमचं वय 18 वर्ष लागेल. तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक हे डॉक्युमेंट लागतील. त्याशिवाय तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकत नाही. तर तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील. पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, बँक अकाउंट असेल. डीमॅट अकाउंट ओपन करायला हे डॉक्युमेंट लागतात. मोबाईल नंबर लागेल. तर तुम्ही ही डीमॅट अकाउंट ओपन कशामध्ये करायचे, तर ह्यासाठी ब्रोकर असतात, ऑनलाईन ब्रोकर असतात, त्यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तर ऑनलाईन ब्रोकरसाठी तुम्हाला ॲप घ्यावे लागतील. झिरोधा असेल किंवा एंजल मनी असेल, ॲप स्टॉक असेल, ग्रो असेल, हे असे काही ॲप आहेत, ब्रोकर आहेत, त्यात तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल. तर झिरोधा असेल किंवा एंजल मनी असेल, अपस्टॉक असेल, अशा काही कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन किंवा ट्रेडिंग अकाउंट म्हणता येईल, असं तुम्हाला समजेल तसं तुम्ही ते ओपन करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला ऑर्डर देताना मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर असतात. म्हणजे बाय आणि सेल करताना तुम्ही मार्केट ऑर्डर म्हणजे जी कंपनीची रेट चालू आहे त्यात बी करू शकता ऑर्डर. आणि लिमिट ऑर्डर म्हणजे तुम्हाला समजा आता 100 रुपये शेअर चालू आहे, पण तुम्हाला 80 वरती आल्यावर विकत घ्यायचा आहे, तर तुम्ही लिमिट ऑर्डर टाकून 80 तिथं आल्यानंतरच तुम्ही बाय करू शकता. तसं मार्केटला जे 100 चालू आहे त्यात तुम्ही बाय करू शकता. असं मार्केट ऑर्डर आणि सेल ऑर्डर असतात. यामध्ये फरक लक्षात घ्या. मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर म्हणजे काय असते, तर अजून एकदा सांगतो तुम्हाला. मार्केट ऑर्डर म्हणजे जी कंपनीची मार्केट प्राइस चालू असते त्याला मार्केट ऑर्डर म्हणतात. आणि लिमिट ऑर्डर म्हणजे तुम्ही सेट केलेली लिमिट. समजा तुम्हाला शेअर मार्केट प्राइस चालू आहे कंपनीची 100 रुपये, पण तुम्हाला 80 रुपये घ्यायचा आहे शेअर, तर त्याला लिमिट ऑर्डर म्हणतात. तर आपला 5वा पॉइंट आहे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. आणि म्हणजे फायदा आणि तोटा. समजा तर 100 रुपये तुम्ही प्रॉफिट केला, एका शेअरची प्राइस तुमची 100 रुपये होती, त्यात तुम्ही 100 रुपये प्रॉफिट केला, तर तुमचा फायदा किती झाला? 100 रुपये. आणि त्यात तुम्ही 50 रुपये लॉस केला, म्हणजे तुम्ही त्यात 50 रुपये घालवले. 100 रुपये शेअर घेतलेला 50ला विकला, तर तुमचा तोटा किती झाला? 50 रुपये. तर फायदे समजून घ्या. तुमचं भांडवल वाढवता येते, डिव्हिडंड मिळू शकतो. काही शेअरला डिव्हिडंड असतो, काही शेअर्सला नसतो. लिक्विडिटी जास्त म्हणजे गरज पडल्यास विकता येतात. म्हणजे तुम्ही जेवढी लिक्विडिटी एकात घेताल तेवढं तुम्हाला बाय करता येते. ते तोटे काय? तर तोटे, शेअर प्राइस कमी होऊ शकते. तर तुमची शेअर प्राइस कमी झाली तर तुम्ही लॉस मध्ये गेला, याचा पहिला तोटा. तुमची जोखीम जास्त होणार, योग्य माहीत नसल्यामुळे तुमचं नुकसान जास्त होणार. भावनिक निर्णय घेतल्यास तोटा होतो, म्हणजे इमोशन एक प्रकार त्याचं म्हणणं. इमोशन तुमचं कमी झालं, तुम्हाला वाटायला लागलं लॉस व्हायला लागला, आपला पैसे जायला लागले, 100च्या 100 आपला लॉस होतोय, तर तुम्ही ते इमोशनमध्ये स्क्वेअर अप करणार. काय असते ती तुमची पोझिशन, त्यात बी तुमचा तोटा आहे.
हे असतात फायदे आणि तोटे, म्हणजे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज या शेअर मार्केटचे. तर आपला 6वा पॉईंट आहे टाईप ऑफ शेअर मार्केट, म्हणजे शेअर मार्केटचे प्रकार किती असतात. तर पहिला प्रकार कॅश मार्केट. कॅश मार्केट म्हणजे जिथे लगेच खरेदी आणि विक्री करता येते. दुसरा प्रकार फ्युचर अँड ऑप्शन. जास्त रिस्क पण अनुभव ट्रेडर्स वापरतात. म्हणजे ते सुरुवातीला तुम्ही करू नये माझं म्हणणं आहे, पण काही काही लोक करतात. जास्त रिस्क पण अनुभव ट्रेडर्स वापरतात. जास्त रिस्क आहे त्या ऑप्शन आणि फ्युचरमध्ये. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवशी खरेदी किंवा विक्री करून नफा आणि प्रॉफिट मिळवणार प्रयत्न करणार. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे 5 ते 10 वर्ष ठेवून मोठा नफा मिळवणार. तर आपला पहिला पॉईंट काय होता, कॅश अँड मार्केट. कॅश अँड मार्केट म्हणजे जिथे विक्री आणि खरेदी होते त्याला म्हणतात की बाय अँड सेल. फ्युचर अँड ऑप्शन जसे की निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, एक्सएनएस असेल, एक्सएनएस नाही, सॉरी एक्सएनएस नाही, बँक निफ्टी, निफ्टी, फिब निफ्टी, हे काही फ्युचर अँड ऑप्शनचे हे आहेत. तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये विक्री करायची आणि एका दिवसामध्येच खरेदी करायची. म्हणजे एका दिवसातच विक्री आणि खरेदी ती एका दिवसासाठी ठेवायची, लॉंग टर्मसाठी नाही. ती तुम्ही आता एखादा शेअर समजा सकाळी 9:30 9:15ला मार्केट चालू झालं तर तुम्ही ते मार्केट मधून पैसे 3:30 वाजेपर्यंत काही परिस्थितीत स्क्वेअर अप करायचे. म्हणजे तुम्ही सेल केलेला स्टॉक तो विकूनच टाकायचा काही झालं तरी. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे ते असते. आणि तुम्ही नाही केलं तरी ते ब्रोकर तुमचे स्क्वेअर अप करून तुमच्यावरची 50% चार्ज, म्हणजे 50 रुपये चार्ज, 50% काय असेल तो त्यांचा चार्ज टाकतो. तुमच्या अकाउंटमध्ये मायनसमध्ये जातं. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग करताना जरा सावधानी करा. दुसरा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही आज खरेदी केली तर ती तुमच्या हिशोबात तुम्ही केव्हा बी काढू शकता. 1 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. तुम्ही घेतलेला शेअर तुम्ही 5 वर्षानंतर विकू शकता, 2 वर्षानंतर विकू शकता, किंवा 2 दिवसानंतर विकू शकता, 1 महिन्यानंतर विकू शकता, 4 महिन्यानंतर. तुम्ही तुमच्या बेसवर आहे, तुम्हाला जेव्हा तो विकायचा आहे तेव्हा विकू शकता. त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि आपला लास्ट पॉइंट आहे टिप्स अँड बिगिनर म्हणजे नवीन व्यक्तींसाठी शेअर मार्केट काय आहे. नेहमी नवीन व्यक्तींनी बघायचं फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस. हे तुम्हाला मी टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल पुढल्या व्हिडिओमध्ये समजवेल काय असते. घाई करून पैसे गुंतवू नका. शेअर मार्केट मिळवते पैसे धीर प्लस ज्ञान प्लस वेळ. शेअर मार्केटमध्ये मिळवता येतो पैसा, पण तुमच्याकडे धीर बी पाहिजे, ज्ञान बी पाहिजे आणि वेळ बी पाहिजे. स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा आणि लक्षात ठेवा, लोकांचे कॉल घेऊ नका. तर आज आपण काय काय पाहिलं, तर मित्रांनो आज आपण पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय, कशी गुंतवणूक करायची, काय जोखीम असते आणि सुरुवात कशी करायची. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या भागात आपण पाहू टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय. भेटूया लवकरच. धन्यवाद.